सर्वांना नमस्कार। मंगळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ती म्हणजे संतांची भूमी, भक्तीची परंपरा आणि समृद्ध इतिहास। पण याच मंगळाच्या मातीत एक असं शिवमंदिर आहे ज्याच्या दगडांमध्ये शेकडो वर्षांचा इतिहास दडलेला आहे। हे मंदिर म्हणजे मंगळाचे काशी विश्वेश्वर मंदिर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या मंदिराचा इतिहास, त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना, प्राचीन विहीर आणि या मंदिराशी जोडलेली श्रद्धा। काशी विश्वेश्वर मंदिर कुठे आहे तर मंगळा सोलापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे। संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेले हे शहर अनेक प्राचीन वास्तू आणि धार्मिक स्थळे आहेत। त्यापैकीच एक म्हणजे काशी विश्वेश्वर मंदिर। मंदिराचा परिसर पाहताना आपल्याला जाणवते की हे केवळ पूजा अर्चेची जागा नाही, तर आपल्या पूर्वजांनी मागे ठेवलेला एक मोठा ठेवा आहे। मंदिराचा इतिहास तर काय आहे तर काशी विश्वेश्वर मंदिराची निर्मिती प्राचीन काळातील असल्याचे मानले जाते। काही ऐतिहासिक उल्लेखानुसार या मंदिराचा संबंध चालुक्यकालीन स्थापत्य परंपरेशी जोडला जातो। म्हणजेच या मंदिराने अनेक शतके पाहिली आहेत। राजवटी बदलल्या, काळ बदलला, शहरे बदलली, पण या मंदिरातील महादेवाची भक्ती मात्र आजही तितकीच श्रद्धेने सुरू आहे। मंदिर परिसरातील शिलालेखांमध्ये मंदिराच्या जीर्णोद्धारासंबंधी उल्लेख आढळतात। त्यामुळे या मंदिराची देखभाल आणि पुनर्बांधणी वेगवेगळ्या काळात होत राहिली असल्याचे दिसून येते। या मंदिराची दगडी रचना ही त्याचे एक विशेष आकर्षण आहे। मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीचे मंडप, सभा मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना पाहायला मिळते। आज आपण या आधुनिक इमारती आणि काही महिन्यात, काही वर्षात उभ्या करतो, पण शेकडो वर्षापूर्वी कोणत्याही आधुनिक यंत्राशिवाय एवढी सुंदर दगडी वास्तू कशी बनवली असेल ही नक्कीच कौतुकाची बाब आहे। बारकाईने पाहिलं तर त्या काळातील कारागिरांचे कौशल्य लक्षात येते। मंदिराजवळ एक प्राचीन विहीर आहे। विहिरीत पायऱ्याने खाली गेल्यावर ब्रह्मदेवाची एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती पाहायला मिळते। इथे काही काळ कलचुरींची सत्ता असल्याचे दिसून येते। त्यांनी ब्रह्मदेवाच्या उपासनेविषयी संबंधित वस्तू तिथे बनवल्या होत्या। या श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी येथे मोठी गर्दी होते। श्रद्धेने अभिषेक केला जातो। ही फक्त वास्तू नसून हे धार्मिक सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे। मंगळाला संतांची भूमी म्हणून ओळख मिळाली आहे। संत दामाजी, संत सोकामेळा, संत कानोपात्रा यांच्या परंपरेशी जोडलेल्या नगरीत काशी विश्वेश्वर मंदिरासारख्या वास्तूचा हा अद्भुत नमुना नक्कीच पाहण्याजोगा आहे। फक्त पाहणे नाही तर अनुभवणेही गरजेचं आहे। या विहिरीमध्ये पायऱ्यांनी खाली जाता येते आणि या ठिकाणी असलेल्या प्राचीन मूर्तींमुळे या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व आणखी वाढते। आजच्या या काळात विहीर म्हणजे फक्त पाण्याचा स्रोत वाटतो, पण प्राचीन काळामध्ये अशा विहिरी स्थापत्यकलेचा आणि धार्मिक जीवनाचा महत्त्वाचा भाग होत्या। मित्रांनो, आज या मोठ्या पर्यटन स्थळांना भेट देतो, दूरवरच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट देतो, पण आपण आपल्या आसपासचा इतिहास आणि वारसा अनेकदा आपल्याला माहीतच नसतो। आपल्या गावातील, शहरातील अशा प्राचीन वस्तू जपणे ही आपली जबाबदारी आहे, कारण या वस्तू केवळ दगडांच्या नसतात, तर त्या आपल्या पूर्वजांच्या आठवणी असतात, आपल्या संस्कृतीची ओळख असतात आणि आपल्या इतिहासाची साक्ष देत असतात। म्हणून मंगळ्याला भेट देताना काशी विश्वेश्वर मंदिराला नक्की भेट द्या। भगवान महादेवाचे दर्शन घ्या आणि या प्राचीन वास्तूचा जवळून अनुभवण्याचा प्रयत्न करा। हर हर महादेव। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मंगळ्याच्या इतिहासाची माहिती देणारा इतरांपर्यंत नक्की पोहोचवा।